काही कथा अशा असतात ज्या फक्त ऐकायच्या नसतात, तर मनात खोलवर अनुभवायच्या असतात. नात्यांमधल्या विश्वासाच्या, प्रेमाच्या आणि कधीकधी विश्वासघाताच्या. तुमच्या आमच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या अशाच वास्तव कथांसाठी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. माझे नाव रिया. मी एका निमशहरी भागात आमच्या पिढीजात जुन्या वाड्यात राहते. हा वाडा जितका भव्य आहे तितकाच तो शांत आणि थोडा गूढही वाटतो. उंच छतं, लाकडी कोरीवकाम असलेले खांब आणि लांबच लांब ओसऱ्या यामुळे रात्रीच्या वेळी हा वाडा काहीसा भीतीदायकही भासतो. आमच्या घरात आई, बाबा आणि मी असे तिघेच. माझ्या स्वभावाबद्दल सांगायचे तर मी थोडी लाजरी आणि पुस्तकी किडा आहे. बाहेरील जगापेक्षा मला पुस्तकांच्या जगात रमायला जास्त आवडते. नुकतीच माझी पदवी पूर्ण झाली होती आणि मी पुढच्या मोठ्या प्रवासासाठी म्हणजेच उच्च शिक्षणासाठी तयारी करत होते. काही दिवसांपूर्वी आमच्याकडे अनिकेत दादा राहायला आला होता. अनिकेत हा माझ्या बाबांच्या दूरच्या आतेबहिणीचा मुलगा. तो शहरात एका मोठ्या आर्किटेक्चर कंपनीत काम करतो आणि आमच्या गावाजवळील एका जुन्या मंदिराच्या नूतनीकरणाच्या प्रकल्पासाठी त्याला इथे काही दिवस थांबणे गरजेचे होते. अनिकेत दिसायला उंच, सावळा आणि खूपच देखणा होता. त्याच्या हसण्यात एक प्रकारचा मोकळेपणा होता, पण त्याहूनही महत्त्वाचा होता त्याचा स्वभाव. अत्यंत संयमी आणि मितभाषी. त्याच्या वागण्यात एक वेगळीच सभ्यता आणि आदर होता, ज्यामुळे घरातील सर्वांना तो अल्पावधीतच खूप आवडायला लागला होता. माझे बाबा तर तासनतास त्याच्याशी शहरातल्या गप्पा मारत बसायचे. त्या दिवशी पावसाचा जोर सकाळपासूनच जास्त होता. आभाळ पूर्णपणे काळवंडले होते आणि दुपारपासूनच घरात दिवे लावावे लागले होते. आई आणि बाबांना एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी शेजारच्या गावाला जावं लागलं होतं. खरे तर ते संध्याकाळपर्यंत परत येणार होते, पण वाटेत नदीला पूर आल्यामुळे रस्ता बंद झाला होता. बाबांचा फोन आला, "रिया, रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. प्रशासनानं वाहतूक थांबवली आहे, त्यामुळे आम्ही आज तिथेच मुक्काम करतोय. अनिकेत घरी आहेच, त्यामुळे काळजी करू नकोस. जेवण वेळेवर करा आणि दरवाजा नीट लावून घे." बाबांच्या बोलण्याने मनात थोडी धाकधूक झाली, पण अनिकेत सोबत असल्यामुळे एक प्रकारची सुरक्षिततेचे समाधानही होते. रात्रीचे 9 वाजले होते. बाहेर पावसाचा हाहाकार माजला होता आणि विजांच्या कडकडाटाने वाड्याच्या जुन्या लाकडी खिडक्या थरथरत होत्या. पावसाच्या सरी छतावर आदळत असताना एक अनामिक भीती मनात घर करत होती. मी दिवाणखान्यात बसून एक कादंबरी वाचत होते, पण माझे लक्ष मात्र पुस्तकापेक्षा पावसाच्या आवाजाकडे आणि घराबाहेरील अथांग काळोखाकडे जास्त होते. अनिकेत सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी गंभीर काम करत होता. त्याच्या चेहऱ्यावर कामाची एकाग्रता आणि निळे प्रकाश किरण स्पष्ट दिसत होते. अधूनमधून तो कपाळावर पडलेले केस मागे सारत होता. मी किचनमध्ये जाऊन वाफाळलेला चहा बनवला. चहाचे 2 कप घेऊन मी त्याच्याजवळ गेले. "अनिकेत, खूप वेळ झाला काम करतोयस, डोळ्यांना ताण येईल, थोडा चहा घे," मी सहजतेने म्हटले. त्याने लॅपटॉपची स्क्रीन खाली केली आणि डोळ्यांवरचा चष्मा काढून बाजूला ठेवला. त्याने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या नजरेत एक वेगळीच ओढ आणि थकवा दोन्ही मिसळलेले होते. "थँक्स रिया, खरंच चहाची गरज होती," तो मृदू आवाजात म्हणाला. आम्ही चहा पिता पिता गप्पा मारू लागलो. गप्पांचा ओघ हळूहळू बालपणाच्या आठवणींपासून ते आत्ताच्या धावपळीच्या आयुष्याकडे वळला. त्याने मला माझ्या स्वप्नांबद्दल, मला काय बनायचे आहे याबद्दल विचारले आणि मीही आयुष्यात पहिल्यांदाच कोणासमोर तरी इतकी मोकळेपणाने व्यक्त होत होते. घराबाहेरचा पाऊस जणू आमच्या संवादाला एक वेगळीच लय, जवळीक आणि सुरक्षा देत होता. अचानक एका मोठ्या आवाजासह घराची वीज गेली आणि संपूर्ण वाडा गडद काळोखात बुडाला. बाहेरील वारा इतका जोरात होता की खिडक्यांची तावदानं वाजायला लागली. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या यख्ख प्रकाशात एकमेकांचे चेहरे क्षणभर चमकत आणि पुन्हा गडद अंधारात हरवत होते. "वीज बहुधा लांबची गेली असावी," अनिकेत म्हणाला. मी मेणबत्ती शोधण्यासाठी घाईने उठू लागले, पण अंधारात मला वाड्याच्या कोपऱ्यांचा अंदाज चुकला. माझा पाय एका सतरंजीच्या दुमडलेल्या कोपऱ्याला अडकला आणि मी तोल जाऊन पडणार इतक्यात अनिकेतने अत्यंत चपळाईने पुढे येऊन मला सावरले. त्याचा उबदार स्पर्श होताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्याने मला धरले होते, पण त्यानंतर तो क्षण जणू थिजीन गेला. त्याने मला सोडले नाही, उलट अधिक घट्ट पकडून जवळ ओढले. "रिया,
घाबरू नकोस, मी आहे ना इथे. तो अत्यंत हळू आणि दबल्या आवाजात माझ्या कानापाशी पुटपुटला. त्याच्या श्वासाचा उष्ण आणि वेगवान स्पर्श माझ्या मानेवर आणि गालावर जाणवत होता. माझ्या शरीरात एक विलक्षण शिरशिरी उमटली. त्या क्षणी पावसाचा तो अक्राळ विक्राळ आवाज आणि सभोवतालचा शांत अंधार यांमुळे माझ्या मनातील सर्व सामाजिक बंधने, संस्कार आणि भीती जणू एका क्षणात विरघळून गेली होती. मनाचा ताबा सुटला होता आणि केवळ भावनांचे उधाण उरले होते. आम्ही दोघेही त्या एकांत क्षणाच्या आणि निसर्गाच्या त्या रौद्र रूपाच्या मोहिनीखाली होतो. बाहेरील जगाचे भान, आईबाबांचा विश्वास आणि रक्ताच्या नात्याच्या सर्व मर्यादांचा आम्हाला त्यावेळी पूर्णपणे विसर पडला होता. अनिकेतचा हात हळुवारपणे माझ्या केसातून आणि गालावरून फिरू लागला. माझ्यातून कोणताही प्रतिकार झाला नाही. उलट मीही त्या स्पर्शाला प्रतिसाद देऊ लागले. जे घडायला नको होते ते घडू लागले. नात्याची वीण त्या अंधारात कुठेतरी विस्कटली होती. शरीराची नैसर्गिक ओढ आणि तो क्षणभराचा प्रबळ मोह इतका जबरदस्त होता की त्यावेळी आम्हाला काय नैतिक आणि काय अनैतिक याचे भान उरले नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या अस्तित्वात, स्पर्शात आणि त्या रात्रीच्या शांततेत पूर्णपणे हरवून गेलो होतो. काही प्रदीर्घ वेळाने जेव्हा बाहेरचा पाऊस थोडा मंदावला आणि अचानक वीज परत आली, तेव्हा उजेड पडताच आम्हाला वास्तवाची अत्यंत भयानक आणि क्रूर जाणीव झाली. प्रखर उजेड जणू आमच्या कृत्यावर बोट ठेवत होता. आम्ही चटकन एकमेकांपासून लांब झालो. अनिकेतच्या चेहऱ्यावर आता ती शांतता नव्हती, तर पश्चातापाची आणि अपराधीपणाची छटा स्पष्ट दिसत होती. त्याने डोक्याला हात लावला. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबत नव्हते. मी एक शब्दही न बोलता विस्कटलेले केस आणि कपडे सावरले आणि माझ्या खोलीत पळाले. दरवाजाची कडी लावून मी स्वतःला बेडवर झोकून दिले. रात्रभर मला झोप लागली नाही. डोळ्यांसमोर फक्त आईबाबांचे मायाळू आणि विश्वासू चेहरे येत होते. आपण जे केले ते किती मोठे पाप होते याची तीव्र टोचणी माझ्या काळजाला आरपार चिरत होती. त्या रात्रीचा तो एकांत आता मला जगातील सर्वात मोठे ओझे वाटू लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश स्वच्छ झाले होते. पावसाने विश्रांती घेतली होती, पण माझ्या मनावरचे मळभ मात्र अधिकच गडद झाले होते. अनिकेत त्याचे सामान बांधून घराबाहेर पडायला तयार झाला होता. त्याचे चेहरे आता पूर्वीसारखा टवटवीत नव्हता. त्याच्या पावलांचा आवाज माझ्या खोलीच्या दरवाजापाशी येऊन थांबला. त्याने हलकेच दार ठोठावले. रिया, मी निघतोय. काल रात्री जे काही झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर. माझ्याकडून खूप मोठी आणि अक्षम्य चूक झाली. शक्य असेल तर मला माफ कर. मी पुन्हा कधीही तुझं तोंड दाखवणार नाही. तो अत्यंत अपराधी आणि तुटलेल्या सुरात म्हणाला. मी दार उघडण्याची हिंमत केली नाही. उलट उशीत तोंड खुपसून रडू लागले. खिडकीच्या पडद्याआडून मी त्याला जड पावलांनी वाड्याबाहेर जाताना पाहिले. तो निघून गेला खरा, पण माझ्या आयुष्याच्या कोऱ्या पानावर एक कधीही न पुसणारा काळा डाग सोडून गेला. आजही अनेक वर्षे उलटली आहेत. माझे लग्न झाले आहे. मला मुले आहेत. तरीही जेव्हा कधी पाऊस पडतो आणि अचानक वीज जाते, तेव्हा मला त्या रात्रीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि कधीही न भरून निघणारी चूक होती. मानवी स्वभाव कधीकधी अशा वळणावर येतो जिथे बुद्धीपेक्षा क्षणिक विकार आणि वासना वरचढ ठरतात. पण त्या एका चुकीच्या निर्णयाचा पश्चाताप आणि स्वतःच्याच नजरेत पडलेली ती किंमत माणसाला मरेपर्यंत जलावी लागते, हेच कटू सत्य मला त्या दिवशी उमजले होते. आयुष्यात संयम आणि नात्याची पवित्रता किती महत्त्वाची असते याचा आयुष्यभराचा धडा मला त्या एका पावसाळी रात्रीने दिला होता.